हेलो गाइस। आप देख सकते हैं यूजीसी स्टडी चैनल का ये आज का लेक्चर यूजीसी नेट पेपर 1 युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड आज आपण बघणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड मीनिंग्स अँड डेफिनेशन बघणार आहोत, नेचर ऑफ टीचिंग बघणार आहोत, ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग बघणार आहोत, लेवल्स ऑफ टीचिंग बघणार आहोत, फेजेस ऑफ टीचिंग बघणार आहोत। हे गोष्टी आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिलं आपण टीचिंग ॲप्टिट्यूड याच्यामध्ये आपण बघणार आहोत टीचिंग कन्सेप्ट्स, ऑब्जेक्टिव्स, लेवल्स ऑफ टीचिंग, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल। टीचिंग ॲप्टिट्यूड त्यामध्ये ॲबिलिटी ऑफ टीचर्स, म्हणजे टीचरची काय काय ॲबिलिटी असते हे आपण बघणार आहोत। हे तुमच्यासाठी शॉर्ट इन्फॉर्मेशन लेक्चर आहे। आपण टीचिंग कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्स, लेवल्स ऑफ टीचिंग याबद्दल माहिती बघणार आहोत। मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल याच्यामध्ये आपण मेमरी लेवलमध्ये टीचर रोट लर्निंग, विद्यार्थ्यांना रोट लर्निंगच्या माध्यमातून शिकवतात। अंडरस्टँडिंग लेवलमध्ये विद्यार्थ्यांना टीचिंग करून चांगल्या प्रकारे समज करून समजून देण्याचं काम टीचरमध्ये असतं। आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण बघत होतो की लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडोसेंट लर्नर, अडल्ट लर्नर काय काय टाईपचे असतात। ॲडोसेंट लर्नर म्हणजे किशोर लर्नर, म्हणजे 12 ते 13 वर्षाचे लर्नर्स। अडल्ट लर्नर्समध्ये आपण म्हणजे आता तुम्ही हायर स्टडी करत असाल तर अडल्ट लर्नर्समध्ये येतात। आणि अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्निटिव्ह इंडिव्हिज्युअल डिफरन्स हे तुम्हाला बघायचं आहे। अकॅडमिक, सोशल, इमोशनल, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता। फॅक्टर्स इफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल्स। टीचर स्टुडंटला सपोर्ट मटेरियल्स प्रोव्हाइड करतं। इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन्स, मेथड्स ऑफ टीचिंग इज इन आणि लर्नर सेंटर मेथड्स, टीचर सेंटर मेथड्समध्ये ऑफलाईन, इंटरनेट मेथडने आपण शिक्षण करतो ते बघायचं असतं। त्याच्यामध्ये स्वयंप्रभा, MOOCs एक्सेट्रा, मूक्स, स्वयंप्रभा, याच्यामध्ये काय काय असतं आपण ते बघणार। टीचिंग सपोर्ट सिस्टममध्ये ट्रेडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस्ड टीचिंग सपोर्ट, म्हणजे टीचर कोणकोणत्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवतं हे बघणार आहोत। इव्हॅल्युएशन सिस्टम, एलिमेंट अँड टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम इन हायर एज्युकेशन, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इव्हॅल्युएशन्स सिस्टम, इनोव्हेशन्स ऑफ इव्हॅल्युएशन सिस्टम। आणि आपण टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण सगळेच गोष्टी बघणार आहोत। ही तुम्हाला जानकारी आहे। आपण काय इन्फॉर्मेशन तुम्हाला या UGC चॅनल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला मोटिव्ह पाहिजे असतो। तर शिक्षक स्टुडंटमध्ये काय काय बघतो ह्या आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। मीनिंग्स अँड डेफिनेशनमध्ये टीचिंग इज अ प्रोसेस इन विच अ टीचर organize, experience and activities in such a way that student learn effectively. टीचिंग इज अशी प्रोसेस आहे की टीचरला ऑर्गनाईज, एक्सपिरियन्स, टीचर प्लॅन करून
लर्न इफेक्टिवली इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण जॉर्ज टीचिंग इज अ फॉर्म ऑफ interpersonal influence aim at changing the behavior potential of another person. हे आपण जॉर्जची डेफिनेशन बघितली. आपण ॲडमी डोन टीचिंग इज अन इंटरॅक्टिव्ह प्रोसेस इन्व्हॉल्विंग टीचर अँड स्टुडंट विथ द पर्पज ऑफ अचिव्हिंग एज्युकेशनल गोल्स. आपण ही डेफिनेशन तुम्ही पाठ करणं नक्की गरजेचं आहे की पेपरमध्ये हे 2 डेफिनेशन आणि खालची डेफिनेशन नक्की येईल. आणि अशा डेफिनेशन प्रिवियस इयरमध्ये आलेले आहेत. मी स्वतः बघितलेले. टीचिंग इज अ सिस्टम ऑफ ॲक्शन इंटरेक्ट टू इंड्यूस लर्निंग. आणि तुम्हाला ही गोष्टी सांगण्यामध्ये डेफिनेशन तुम्ही नक्की पाठ करा. इंटरॅक्शन्स, प्लॅनिंग, कम्युनिकेशन अँड इव्हॅल्युएशन. शिक्षक तुम्हाला इंटरॅक्ट करतो, प्लॅनिंग वाईज मटेरियल प्रोव्हाइड करतो, कम्युनिकेशन तुमच्यासोबत करतो आणि इव्हॅल्युएट करतो. आणि तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन पाठ करणं गरजेचं आहे. आता आपण नेचर ऑफ टीचिंग बघणार आहोत. नेचर ऑफ टीचिंगमध्ये आपण बघणार आहोत टीचिंग इज अ सोशल ॲक्ट, इंटरॅक्टिव्ह अँड गोल ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी. Major characteristics of teaching includes teaching an interactive process between teacher and learners. टीचिंग ही लर्नर आणि टीचरमधलं एक इंटरॅक्टिव्ह आहे गोष्ट तुम्ही नक्की बघू शकता. टीचिंग इज अ गोल ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी. टीचिंग इज अ कंटिन्युअस. टीचिंग ही गोल ओरिएंटेड आहे, लक्ष ओरिएंटेड आहे. म्हणजे टीचिंग करते वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात करून घ्यायचं असतं. टीचिंग इज अ कंटिन्युअस. टीचिंग कधी न संपणारी गोष्ट आहे. टीचिंग ही गोष्ट तुमच्यामध्ये एक प्रोफेशन ॲक्टिव्हिटी रिक्वायर स्पेशल स्किल्स तुमच्यामध्ये गॅदर करते. टीचिंग एम्स ॲट बिहेवियरल चेंज इन लर्नर्स. टीचिंग ही तुमच्यामध्ये बिहेवियरल चेंज आणू शकते आणि लर्नर्स म्हणजे विद्यार्थी तुमच्या गोष्टीवर ॲट्रॅक्ट होऊन तुम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद करून तुमच्यासोबत कम्युनिकेशन, मोटिवेशन, इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून टीचर चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतात. आपण नेक्स्ट बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंगमध्ये आपण द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू प्रमोट द होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ लर्नर. होलिस्टिक डेव्हलपमेंट टीचिंगच्या माध्यमातून तुम्हाला होलिस्टिक डेव्हलपमेंट लर्नर्समध्ये होत असते. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज, अंडरस्टँडिंग अँड इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज. याच्यामध्ये आपण नॉलेज, अंडरस्टँडिंग अँड इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज बघणार आहोत. स्किल डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ प्रॅक्टिकल आणि ॲनालिटिकल स्किल्स. तुम्हाला ह्या ऑब्जेक्टिव्ज म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये लक्षात करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक क्वेश्चन आला समजा ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग, तर ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंगमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, मॉरल डेव्हलपमेंट ह्या गोष्टी गरजेचं आहे. सोशल डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ कॉपरेशन्स, टीमवर्क अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मॉरल डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एथिकल्स, व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड्स. लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये
educational psycholistic Morrison Lee Beagle identified 3 levels of teaching मध्ये आपण memory levels of teaching, focus on memorizations and recall of facts, understanding level of teachings, focus on comprehensions of concepts, reflective level of teaching, focus on uh, critical thinking and problem solving. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हे विद्यार्थ्यांमध्ये येत असतं आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये विद्यार्थ्यांना समजून जात असतं की phases of teaching. Teaching can be divided into 3 phases: pre-active, interactive, post-active. Planning stage, where the teacher prepare lesson plans, teaching aids and objectives. Interactive phase, the actual classroom teaching stage involving explanations, questioning and discussions. Post active phase, evaluation stage, where the student learning is assessed through test, assignments and feedback. आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओज.